ओळखत नव्हते कोण कुठला आहे काय आहे, परंतु बाबाच्या कृपेमुळे आणि बाबांनी जे दैवी शक्ती प्राप्त केली त्यांच्यामुळे आपण सर्व विखुरलेले सेवक एकत्र आलेलो आहोत. आता ही एकता आपल्याला टिकून ठेवायची आहे. एकता टिकवण्यासाठी आपल्याला आपले विचार, आपले मत आणि संघटित होणारे जे सेवक आहेत ह्या सर्वांचा विचार घेणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं त्यावेळेस सुद्धा अशी परिस्थिती होती. त्या काळचे जे दलित लोक होते ते असे विखुरलेले होते, त्यांना चांगली दिशा मिळत नव्हती. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर आपण ह्या मार्गात आलेलो आहोत.